हॅपी दसरा फ्रेंड्स तुम्हा सर्वांना. आणि इकडं माझा पण हॅपी दसरा आहे बरं का. कारण मी बघा सकाळ सकाळ आंघोळ वगैरे केली, उठले आणि घेतलं होतं इकडं फुलं. म्हणलं आता मीच बनवते मस्तपैकी मोठे मोठे हार. आणि फुलं आणले होते बरं का, मी काही हारबीर आणले नव्हते कारण ते लय महाग असतात त्याच्यामुळं. आणि मग इकडं सकाळ सकाळ 2-3 बनवून घेतले. आंघोळ वगैरे केली ती मी, माझं आवरलेलं. त्याच्यानंतर रांगोळ काढली आणि इकडं दरवाजाला पण लावून घेतला, देवाला पण लावून घेतला, देवाची पूजा केली. आणि मग राहिले होते आता गाडीची, आपल्या घरातली लक्ष्मी असते तीच, तर त्यासाठी मस्तपैकी ताट सजवलं बरं का. कारण मला लय इंटरेस्ट असतो गाडीची पूजा करायला, वर्षातून एकदा तर असते. त्याच्यानंतर मग मस्त ताट वगैरे केलं बघा, बनवलं मस्त पूजेची ताट. आणि मग निघले पूजा करायला मस्त हसत हसत. त्याच्यानंतर गेले आणि इकडं पूजा वगैरे करून घेतले बरं का गाडीची मस्तपैकी. आणि देवाला घराला पण केलता बरं का मी हार, ते पण लावून घेतला, बघितलंच असेल तुम्ही. आणि इकडं मस्त देवाची हे पूजा केली गाडीची. आणि नारळ आमचं एकाच ह्याच्यात फुटलं पटकन, काय म्हणतात आडवं का उभं तेच तुम्हाला दिसतच असेल, काय माहिती चांगलं असतं का वाईट, पण फुटलं बरं का, छान असू द्या. त्याच्यानंतर मग आता इकडं वरती आले, पुन्हा आवरलं. आणि म्हणलं आता एवढं लवकर काय स्वयंपाक होतोय होय, पुरणपोळी वगैरे असलं काही होणार नाही. त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं आकाशला सुट्टी नव्हती, मग टिफिनला भाजी चपातीच बनवून दिलं बरं का नॉर्मली. म्हणलं संध्याकाळच्या वेळेला बनवून ठेवीन संध्याकाळीच मग, कारण दिवस जातो पूर्ण, सुट्टी नव्हती. त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं मग मी पण जेवले, थोडंसं भाजी चपातीच केलं, टिफिन वगैरे पण दिला. आणि मग मी जाणार होते माझ्या नंदेकडं म्हणजे ताईकडं बरं का, कारण तिकडंच स्वयंपाक करणार होतो, तिथं नव्हतं करणार काहीच. आणि मग मी असं आवरून वगैरे घेतलं सगळं त्याच्यानंतर. आणि मग मी निघले तिकडं जायला बरं का. आणि आज दसरा आहे, तर फ्रेंड्स सर्वांना हॅपी दसरा बरं का. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा. आणि तुम्ही पण पूजा वगैरे केली का नाही ते पण सांगा. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा बरं का मला कमेंटमध्ये. तर एवढंच होतं आजच्यासाठी. भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी पुरणपोळीचा पण अपलोड करीन. चला बाय बाय.